त्रैलोक्यदम्पदाल्लेखसमल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारग तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परः। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करू।
धन्य आज दिला भला आम्हा थोर लाभ झाला, बहुत सुकृताचे गाठी तेडे झाले संत भेटी. म्हटल्याप्रमाणे त्रिवेणी संगम, प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम आहे. आज एक आत्मामध्ये त्रिवेणी संगम या ठिकाणी आम्ही पाहिलो. लक्षात आलं का? मी नाव घेत नाही, आत्माला नाव राहत नाही म्हणून त्यांचे नाव मी घेतो. कारण खोटं घेऊन कशाला बोलत राहावं. लक्षात आलं? नाव ठेवलेले असतात. कोण? लौकिक लोक. लौकिक लोक जे निवडतात म्हटलं तर सगळं खोटच राहतं. अलौकिक लोक ज्यावेळी निवडतात ते सगळं सत्य असते. सत्य शोध करणारे संत त्या सत्याच्या मागे लागलेले असतात. म्हणून व्यवहारात गुंतलेले जे लोक आहेत, व्यवहाराच्या वृद्धीची गोष्टी निरंतर बोलत राहतात. स्वतःचा उद्धार करण्यासाठी कुठल्याही गोष्टी त्याने रुचिकर वाटत नाही, गोड वाटत नाही. त्याप्रमाणे यांच्यामध्ये तीन संगम. एक आहे प्रप्रथम एक नदी, भक्तीचा नदी. लक्षात आलं का? भक्तीचा नदी. दुसरा आहे ज्ञानाचा गंगा. भक्तीचा गंगा, ज्ञानाचा गंगा, वैराग्याच्या सरस्वती. गंगा यमुना सरस्वती. ओम शांतीत प्रवेश केलेले व्यक्ती भक्ती मार्गात येत नाही. कारण भक्ती करून 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 त्यांना ज्ञान प्राप्ती झालेली असते. ज्ञान मिळाल्यानंतर भक्तीकडे तेवढा रस त्यांनी घेत नाही. नंतर तर सांगायचं गरज नाही. ज्यावेळी वैराग्य प्राप्त होतो त्यावेळी उदात्त जीवन जगण्याचा एक संकल्प त्यांच्याकडं पॉवरफुल एक निश्चय त्या ठिकाणी झालेली असते. तरी भक्तांसमोर आल्याबरोबर भक्तीचं गंगा त्यांच्या वाहत राहिले. लक्षात आलं का? आणि ज्ञान मार्गात तुम्हाला घेऊन गेलं तर तुम्ही भक्ती करणाऱ्या भक्तांसमोर ज्ञान सांगत राहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत नाही. म्हणून मला काही संगीत माहिती नाही म्हणून पोरा संगीतमय प्रवचन करून टाकले. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. संगीतमय करून टाकले. मला काही येत नाही म्हटले. ज्ञानी लोक येत नाहीच म्हणतात. अज्ञानी लोक मला सगळं कळते म्हणतात. त्याला काहीच येत नाही. सब कुछ जानता हूं ना. ज्ञानी माणसाला नाही देवा आम्हाला काही नाही, आम्हाला तेवढं काही कळत नाही, आम्हाला तेवढं ज्ञान नाही म्हणतात. ज्ञानी आत्माचं लक्षण आहे ते. लक्षात आलं का? अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही इतकं दिवस भक्ती करून 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 ज्ञानाकडे वळविण्याचा जो वेळ भाईजी घेतलेले आहे, भरपूर अनुभव. कारण अभ्यास केलेले जो ज्ञान आहे तेवढा काही पॉवरफुल राहत नाही. स्वतःने अनुभव घेतलेले आहेत त्या अनुभवाला तुलना दुसरं काही करताच येत नाही. कारण
अनुभवविन बोलू नये स्व अनुभव. त्या प्रकारे एवढा भटकलेले जीवन, अटकलेले जीवन, लटकलेले जीवन माझा कल्याणासाठी शिवबाबा मला निवडलं, ओढून घेतलं, खिंचून घेतलं, माझा जन्म पूर्ण केले. 5 वेळ मी बुललो म्हणले तिने. 5 वेळ. 5 मिनिटांमध्ये आम्ही त्यांच्या सोबत बोललो. 5 वेळ मी बुडलो. ते बुडून त्याच्यातून तरलो. तरण्याचं एकमेव कारण आहे, मला जगाला संदेश देण्यासाठी बाबाला निमित्त बनवायचं होतं, म्हणून मला त्यांनी वाचून घेतलं, म्हणून त्या ठिकाणी मला जन्म त्यांनी दिले. 84 जन्म पूर्ण केले असं म्हणून त्यांनी म्हणत होते. म्हणजे सतयुगातला आत्मा आहे. आता पुढचा जन्म सतयुगाचा आहे. सतयुग मध्ये येणार आहे आणि सतयुग मध्ये तर येणार आहे, परंतु तुम्हा सगळ्यांना घेऊन सतयुगामध्ये जाणार आहे. हे मोठी गोष्ट. ज्यांनी ज्यांनी त्यांच्या शब्द अनुकरण केला, आता पाण्यात पडल्यानंतर बैलाचा शेपूट धरले की ऑटोमॅटिक तुम्हाला पोहायचं गरज नाही. त्याचं शेपूट धरले, मोठा नदी येते ना तमलोरला, आर पार इकडून त्या कडाला ह्या कडाला, तर बैल मध्ये पडलं, फक्त त्याचं शेपूट धरून पडायचं. काय करायचं गरज नाही. ज्ञान वैराग्य भक्ती काय करायचं करू दे, त्याचं शेपूट धरायचं, निघून जायचं. नाही शेपूट हुडकत बसतील. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या शब्दाला धरून आपण ज्या वेळे निघतो, आपोआप पार होते. लक्षात आलं का? पंक्तीत बसल्यानंतर ते पंक्तीमध्ये वाढतातच, भेटणारच. मजुरी करणारा माणूस काम करत नसला तरी सुद्धा मजुरीच्या व्यक्तीच्या सोबत त्याला तेवढंच पैसे त्याला द्यावं लागते. काम न करणाऱ्याला बी तेवढंच द्यावं लागते, करणाऱ्याला बी तेवढंच द्यावं लागते. काही लोक काम चोर राहतात. लक्षात आलं का? तसं जहाज मध्ये बसल्यानंतर संपलं. हे जहाज आहे. त्यामध्ये भक्ती करणारे बी आहे, दान करणारे बी आहे, पूजा करणारे बी आहे, जप करणारे बी आहे, ज्ञानी लोक बी आहे, अज्ञानी बी आहे. सगळे जहाज मध्ये बसले. काही बुडवायचं असतात, काही तरायचं असतात. पान तरंगतात. पान, त्या पानावर बसा, पानाला घेऊनच आम्ही बुडून जातो. पाण्यावर तरंगतात बघा पान. परंतु जे टोकरी असते ते नाव, हिब्रियमध्ये होते टोकरी. तेव्हा ब्रिज व्हायच्या अगोदर टोकरी 7-8 माणसं बसून राहतात. सगळे चांगलंच बसतात का त्याच्यामध्ये? कोणी कसं, कोणी कसं, कोणी कसं, सगळ्याला टोपले घेऊन जाते. काय विचार कर ना, तू तसा आहे, उतरून जा असं म्हणून कधी म्हणणार. ते पार करते. तसं ज्यावेळे अशा प्रकारच्या ज्ञानाचा भंडार त्या ठिकाणी होत असते, त्या ठिकाणी आपण जाऊन बसलो, आपोआप ईश्वरापर्यंत, भोलेनाथ पर्यंत आपण जाऊन मिळू शकतो. परंतु इथं बसल्यानंतर ज्यावेळे दुहून जाणं पक्का आहे, स्वाहा होणं पक्का आहे. स्वाहा व्हावं लागेल. लक्षात आलं का? बाहेरचं कसं तरी उतारा करून फेकून टाकतो. बाहेरचं जे आहे ना, परवा बोललो तुम्हाला, भूत धरल्यानंतर काय करतो? उतारा करून फेकून टाकतो. चांगलं खाणारा, चांगलं विचारणारा, वागणारा आणि पूजा पाठ संपन्न असलेली व्यक्ती भूत होऊन मागे लागले म्हणून कधी ऐकलेले नाही. कोण कोण भूत होते माहिती आहे? पिणारे, खाणारे, धिंगाणा करणारे,
हे महाराज ते भूत झाले, काय करावं, उतारा करावा लागते. काय काय उतारा करावं लागते, दारूच्या बाटली आणि त्याने एक कोंबडे, त्याचे उतारा हो. ते मेलं तरी सुद्धा खायचं सोडले नाही. किती भूत मोठा मना विचार करा, मेल्यानंतर सुद्धा खात राहते. उतारा करून उतारा करून एक माणूस नाही, अनेक लोकांना पकडते. ज्यावेळेस बेमार पडला त्यालाच पकडले, बेमार पडला त्यालाच पकडले. त्याचं बदनामी किती बघा. या ठिकाणी जिवंत असताना सुद्धा बदनामी आणि गेल्यानंतर सुद्धा त्याचा बदनामी. गेलं तर सुख आहे का त्याला? भूत होऊन सुद्धा त्याला सुख नाही. लक्षात आलं? किती निंदणारे लोक. त्याकरता हे बाहेरचा भूताला कसं तरी करून आम्ही हकलपट्टी केलो, उतारा करून. माय आहे का? आता छोटासा मुरली, मला एक वाक्य मी पाहिलं त्या ठिकाणी 2004च मुरली, बरोबर आहे, 2004च एकच वाक्य बघितलं. माझ्या लक्षात आलं, बाहेरचं भूताला कसं तरी हकलून टाकलो, परंतु आत बसलेले भूताला कसा हकलपट्टी करायचं. बाहेर भूत कसं तरी उतारा करून फेकून टाकल्या, मग आत असलेले भूताला कसा उतारा करावं त्याला. माय मग कोणतं कोणतं भूत आहे ते आपण सांगा, आम्ही उतारा करतो. आता आम्ही उताराचा मंत्र टाकतो तर इथं बसून, पण तो उतरून घ्यायचं काम तुमचं राहते. पक्का भूत शिरला असेल तर किती मंत्र फुकलं तरी सुद्धा ते मधी पक्क बसून असेल तर काय करणार आहे? त्याला दरवाजाच मिळत नसलं तर काय करणार आहे? मधी तुम्ही घालून, पिंजरमध्ये घालून, चावी घालून, पक्का चावी, कोणी ह्याच्यातून सुटका होऊ नये म्हणून लाक घालून बसला असेल, आम्हाला लाक दिला नसेल तर काढाव कसं? तुम्हाला काढायचं कसं? जोपर्यंत ते भूत जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला सतयुगामध्ये प्रवेश मिळणार नाही. या भूताला शिकून हे पक्का भूत आहे बापू, या भूताला जागा नाही. त्या भूताला आता सध्या नकोय. दुःख भोगण्यासाठी ह्याला कलियुगामध्येच टाकून टाकायचं, अटकून टाकायचं, काय म्हणतात त्याला, टाकून द्यायचं. कलियुगामध्ये, कलियुगामध्ये काय आहे? कलियुगामध्ये का सुख आहे काय? तिथं प्रेम मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, शांती मिळणार नाही, अशांती. पावला पावलाला शांतीचा आनंद आम्ही लुटू शकत नाही. जे ज्ञानी आहे, अनुभवी आहे, संत आहे, त्यांना पावला पावलाला तर बघा त्यांनी बघण्याची दृष्टी. आता या ठिकाणी मी आलो, ज्या ज्या ठिकाणी मी पाहतो त्या ठिकाणी प्रसन्नता वातावरण, लोक प्रसन्न वाटत होते. कारण ते स्वतः प्रसन्न आहे म्हणून सगळे प्रसन्न वाटते, दुसरं काहीच नाही. लोक प्रसन्न आहे किंवा नाही आम्हाला मतलब नाही. आम्ही प्रसन्न असेल तर लोक ऑटोमॅटिक प्रसन्न दिसते. जैसा दृष्टी सृष्टी वैसे दृष्टी, जैसा दृष्टी वैसे सृष्टी. वाईट माणसाला, चांगला माणसाला हुडकून आणा म्हटलं तर त्याला चांगला माणसच मिळणार, दुर्योधनासारखं. आणि चांगला माणसाला कधी तुम्ही सांगितलं एक वाईट माणसाला पकडून आणा म्हटलं तर त्यांना हुडकून हुडकून बघते, एक बी वाईट माणूस मिळणं गेले आप्पा काय सांगावं म्हणते. दोष कोणाचे? लोकांचे. दोष कोणाचे? स्वतःचे. कारण आत भूत बसले. लक्षात आलं का? त्या भूताचं नाव सांगून टाकतो, उद्यापासून त्या भूताला हकलपट्टी करा, आतापासून करा. करता की? म्हणून गुरु प्रसादाची थोरी महिमा असे
श्रेष्ठ वारी. त्या भूताला हकलपट्टी करण्याचा एकमेव काम आपण करू शकतो. गुरुमाऊलीचा अमृत उपदेश निरंतर श्रवण करत राहिल्यानंतर त्या भूताला काय होते, टचिंग होत राहते. अरे जागा 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 जागा, आता आम्हाला या ठिकाणी जागा मिळणार नाही. लक्षात आलं का नाही? ऐकलं तरच ते भूत जाऊ शकतो, ऐकलं गेलं तर जाऊ शकत नाही. निरंतर चिंतन करावं लागेल. चिंतन निरंतर, अंतर न पडता अखंडपणे. थोडासा बी अंतर पडला तुमचा अवतीभोवती फिरत राहते ते. माय बाहेर बी आहे आत बी आहे, अवतीभोवती फिरत राहते. ज्या वेळेस तुमचा अंतर पडल्याबरोबर आत प्रवेश करते. अरे वेळ भेटलं चलो. पहिलीदार इथे या ठिकाणी थांबून राहिलं तर, चेकअप करणारा व्यक्ती थांबून राहिलं तर, ते आजकाल परवा कोणीतरी मला बोलले, इथं आहे की नाही की माताजी, 60 माणसांच्या एक गाडी, एक ट्रॅव्हल्स, त्यांना एक 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांना राहण्याचा सुविधा केली. ऐकलेले का माय? 5 स्टार हॉटेल. आम्ही तेवढा 5 स्टार काही केला नाही, थोडासा आपण तुम्हाला राहून सवय लागले म्हणून आम्ही बी तसं केलं थोडासा. ते राहायला सोडले. सोडल्यानंतर ज्यावेळी ते बाहेर निघतात ना, बाहेर निघता वेळेस एक मशीन लावलेले. मला कोणीतरी म्हटले, त्यांच्या आठवणीने गेले ते माताजीचं नाव. सोडले. हा नांदेडचे पाटलिंबाई म्हणे. हा बरोबर. एक 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 जाता वेळेस ते वाजू लागले. मशीन वाजू लागले. सगळ्याला रोखून टाकले. सगळ्याचा झडकती घेतली. काढा सामान, काय काय घेतलं, काढा काढा असं म्हणून काढायला लागले. त्या रूम मध्ये जे जे काही सुविधा ठेवलेल्या आहेत, मेकअप करायचं चीज सगळं होतं तिथं, सगळं बॅग मध्ये भरून घेतली. ती बरेचसे लोक भरून घेतले मेकअपचं चीज, भारी भारीचे. म्हणजे तिथं मेकअप करून येण्यासाठी टाकतो आणि ते चादर घेऊन जाते वेळेस ट्वेंटी ट्वेंटी आवाज वाजते, त्यावेळेस पकडून घ्या. लक्षात आलं का? ते बाहेरचं कसं तरी आवाज देते हो, आतलं भूत गेले न गेले हे कसं चेकअप करावं, लय अवघड आहे. त्या भूताचा हकलपट्टी केल्याशिवाय तुम्हाला समाधान मिळू शकत नाही, हे पक्का लक्षात ठेवा. संत ते अक्षयी. संत का समाधान असतात? त्यांच्याजवळ भूत प्रवेश करत नाही. भूतांचा प्रवेश त्यांच्याकडे नाही. भूत कशाला यायला गेलं त्यांच्याकडं? मी या ठिकाणी बसून रागराग करू लागलो, भयानक क्रोधित होऊन गेलो, चिडचिडाहट करू लागलो. तुम्हाला काय वाटणार आहे? तिथं जास्त पब्लिक बसणार की नाही? हे महाराजाच्या अंगामध्ये भूत आहे म्हणणार. महाराज उग नवो, डेंजर महाराज आहे म्हणणार. मला डेंजर म्हणणार. डोळं फाडून बघितलं, गडगडाट करू लागलो. आता काय महाराज काय नाही. अजून थोडं 5 मिनिट गुरुमाऊली जवळ बसावं असं तुम्हाला वाटायला पाहिजे. जागा खाली करायचा विचार येऊ नये. अजून काय म्हणते ती की उगा उगा दुर्वासुरीशी बसले कशाला, चलो असं म्हणणार.
त्याकरता पहिला आपल्या अंगी असलेले भूत बार हकलपट्टी करून टाकायची. मोठा भूत कोणती आहे? सर्वात मोठा भूत म्हणजे आपला क्रोध आहे. क्रोध, क्रोध म्हणजे काय? अग्नी आहे ते, अग्नी, भडवाग्नी. अग्नी छोटा नाही ते. म्हणून पहिला शुद्धी बोलले. स्वाहाचा शब्द जे बोलले की नाही, शुद्धी बोलले. शुद्धी करण्यासाठी स्वाहा करावा लागेल. बाहर स्वाहा नाही, माय बाहर स्वाहा नाही. बाहेरचा स्वाहा घीचा देतो, धान्याचा देतो, सुमिधाचा देतो, लक्षात आलं का? धूपाचा देतो, अनेक प्रकारच्या वस्तूचा स्वाहा त्या ठिकाणी होत राहते. परंतु अजून काही स्वाहा आहे. शुद्धी. स्वाहा म्हणजे शुद्धी, क्लिअर. वेदात सांगतात प्राणापानव्यानवदानामे शुद्ध्यन्तां ज्योतिरहं विरजामि पाप्मा भूयासं स्वाहा. पृथिव्यप्तेजो वायवाकाशामे शुद्ध्यन्तां ज्योतिरहं विरजामि पाप्मा भूयासं स्वाहा. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमया मे शुद्ध्यन्तां ज्योतिरहं विरजामि पाप्मा भूयासं स्वाहा. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे संपूर्ण शुद्धी व्हायला पाहिजे. अन्नाचा शुद्धी पाहिजे. शुद्ध केल्याशिवाय शुद्ध होत नाही. सिद्ध झाल्याशिवाय प्रसिद्ध होत नाही. शुद्ध, सिद्ध, प्रसिद्ध. लक्षात आलं का? म्हणून अशा प्रकारच्या शुद्धीसाठी स्वाहा, शुद्धंता, शुद्धी. त्याकरता आपल्या आत असलेले अर्षट वर्ग जे आहे त्याला थोडा 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 बाजूला सारायचं. आणि हे गुण अनंत जन्माचा आहे, एक जन्माचा नाही. अनंत जन्म फिरून 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 ते संस्कार मजबूत झालेले, लवकरात लवकर निघत नाही. काल माताजी म्हणत होती कोणीतरी, अप्पा रागच कमी होणे गेलो, भक्तीकडे राग येऊ, मला रागच कमी होणं बघा म्हणले. आले नाही वाटते माताजी असं. काल मला येऊन प्रश्न होईल, राग कसं कमी होते सांगा. कीर्तन कराय म्हणे माताजी, कीर्तन करते म्हणा भारी. आणि मी बोलल्याबरोबर फटफट उत्तर देते. कोणी उत्तर देत नाही, परंतु तिने उत्तर देते. परंतु तिने येऊन मला म्हटले, आप्पा रागच कमी ना, कसं करायचं? हकालपट्टी करा मला, कसा हकलून टाकाव, मारता येत नाही त्याला. तयाचे युक्तीने वळवावे अंतरी, स्वरूप महाद्वारी दिन होय. संत समागमे स्वरूप ते कळे, षड्रिपू हे खळ बसे. षड्रिपूचा नाश करण्यासाठी संत समागम हे फार महत्वाचं अंग आहे. तयाचे युक्तीने, युक्ती पाहिजे. युक्ती असल्याशिवाय ते बार पडू शकत नाही. लक्षात आलं का? प्राणीला ज्यावेळी पकडतात ना लोक, ते प्राणी जवळ जाऊन हुस म्हणत नाही. ते लोक प्राणी जवळ पहिले काही हुस म्हणत नाही. पहिले काय करतात, सगळीकडे जाळी अंतरतात. ज्या ठिकाणी जाळी नाही त्या ठिकाणी एक माणूस उभा राहते आणि एक माणूस त्या झुडपाजवळ जाऊन हुस करा म्हणते. लक्षात आलं का? त्यावेळी त्या जाळीमध्ये प्राणी पडते. तसं तुमच्या कामाला सुद्धा जाळीमध्ये घालून पकडून त्याचा सत्यानाश करायचा आहे.
त्याचा संहार करायचा, त्याला जाळून टाकायचंय. हे क्रोध म्हणजे एक प्रकारचे मोठा अग्नी आहे, तापते, ताप आहे. क्रोध म्हणजे एक ताप आहे. शांती, शीतलता, शांती. क्रोध क्रोध करणारे तुम्हाला आवडते का? मन राग करणारा माणूस आवडते का? राग कसं ओळखाव? राग कसं ओळखाव? रागाला ओळखता येत नाही. गरजू लागली समजा, गडगडाट गरजू लागला समजून येतो, हो राग आले त्याला. ओळखायचं. गरजू लागले म्हटलं तर ओळखायचं. ज्यावेळी गरजते त्यावेळे त्याच्या समोर आपण उभा राहता कामा नये. इस्तू आहे, स्वतःला जाळते. शिट्टू तन्न वैरी शांती परर वैरी. शिट्टू तन्न वैरी शांती परर वैरी. राग स्वतःचा वैरी आहे, शांती दुसऱ्यांचे वैरी आहे. लक्षात आलं का? म्हणून त्याला एकदम लक्षपूर्वक थोडा 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 आपल्याला सुखाचा जन्म करून घ्यायचा असेल तर या वैरीला हकलपट्टी करणं जरुरी आहे. माय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मराठी सगळ्याला कळते की नाही? कर्नाटकचे काय आले, हनुमंतराव सर आलेले, ते महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये राहणारे, माताजली बी येते म्हणून बदल मराठी. भालकी तालुकापर्यंत सगळं मराठी. बिदर, भालकी, बिदर डिस्ट्रिक्ट जे आहे, बरेचसे भक्तांना मराठीचा आनंद लुटता येते. अरे हे महाराष्ट्राचा वारा कुठपर्यंत गेले तेवढंच भक्त आमच्यापर्यंत जास्त येतात. इथला वारा कुठं कुठं पोहोचलेले आहे ते लोक आमच्यापर्यंत येत राहतात. तुम्हाला काहीतरी बोलत होतो. हा, अकलपट्टी. हा, तेच म्हणलो मी. काय सांगतो म्हणून? रागाचं वलंडलो, काहीतरी आठवण आला होता, परंतु नंतर इकडे गेलो आम्ही. ठीक आहे, कधीतरी आठवण आलं की बोलतो. तर हे जे काही आपला लागलेले व्याधी आठवण आला असेल तर बोलू नाही. आतला भूत पहिल्यापासून बोलवलं होते. ठीक आहे, ठीक आहे, आल्यावर सांगू. ज्यावेळी आपल्या शब्द तुम्हाला कळाला तरच त्या ठिकाणी त्याचा प्रभाव होते, तोपर्यंत त्याचा प्रभाव पडू शकत नाही. तयाचे युक्तीने वळवावे अंतरी, स्वरूप महाद्वारी लीन होय. स्वरूप काय म्हटले त्यांनी? अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुःखी. अंतर्मुखी होण्यासाठी जो निरंतर शांत आहे, पावित्र्य सांभाळलेले आहे. आता 7 गुण त्यांनी सांगितले, आता तुमच्या लक्षात आहे की नाही? निरंतर सुखी, निरंतर शांती, निरंतर पवित्रता, निरंतर ज्ञान वाहने गंगा. सुख, शांती, पवित्र, प्रेम, ज्ञान, शक्ती, जे काय 7 गुणाचा श्रृंगार करून जे बसलेले आहे, हे बहिरंगाचा श्रृंगाराबद्दल तिने बोललेले नाही, म्हणून बाजूला ठेवतो बहिरंगाचा श्रृंगार. त्यांना वाटते आपल्याला थोडं श्रृंगार करून बघावं म्हणून तुम्हाला वाटते, परंतु खरा श्रृंगार कोणती आहे? अंतरंगाचा आहे. अंतरंगाचा शृंगार दिसून कसं येणार आहे?
गुणवे श्रृंगार, नारिगे गुणवे श्रृंगार, गगनके चंद्रमने श्रृंगार, समुद्रके तेरेये श्रृंगार. बघा किती सुंदर सांगितले. श्रृंगार कूडला संगन शरणर नोसलिगे विभूतीये श्रृंगार. श्रृंगार आहे त्या प्रकारे गुणवे श्रृंगार. शोभा ज्यावेळी बोलू लागलं मोत्यासारखा वाणी निघत राहते. बोलू लागलं तर समदृष्टीने न्याहाळी दृष्टीनं पाहू लागलं एक प्रकारच्या त्यांच्या दृष्टीमध्ये प्रकारचे झलक, एक ताकद त्या ठिकाणी त्या दृष्टीपात मध्ये असते. दृष्टी योग त्या प्रकारची शक्ती आहे. ज्ञान आहे, शक्ती आहे. लक्षात आलं. हे श्रृंगार आहे. बघा भरपूर बी याला काय म्हणतात, सनगा घातलं गळ्यात माय, तुमच्या जवळ राहतात ना ते. बरं झालं तुम्ही कोणती घेऊन आलं नाही जास्त. आता आजकाल गडबड होऊ लागले म्हणून त्या ठिकाणी सोडून येत आहोत. तर हे बहिरंगाचा जो श्रृंगार आहे आपल्याला समाधान देऊ शकत नाही. बघून तुमच्या तारीफ कोणीतरी केलं तर समाधान वाटते. हे बाहेरचा जो आभूषण, भरपूर बी मेकअप केली, 1 किलो भर सोना बी त्यांनी अंगावर घेतले, गळ्यात आहे, नाकात आहे, कानात आहे, हातात आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, विभूती लावल्यासारखं सगळं तरी आहे. एवढं करून त्याला आणून बसविले. माय आणून बसविले. बसविल्यानंतर लक्षात घ्या, माय बसविल्यानंतर त्यांच्या तोंड पाहिलं तर श्रृंगार शोभा देते का? तोंडाला गाठ म्हणून राहिले. कशाला यांच्या समोर आलो हे भानगडी कशाला? ज्याच्या गळ्यावर काही नाहीये, शोभा नाहीये, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, शिस्त हसू लागले, मस्त खेळू लागले, मला तर काय श्रृंगार आहे. मी कधी कधी बोललो, मी ह्याला जात होतो साळूरला, कुठंतरी जात होतो. साळूर म्हणून गाव आहे ते तेलंगणाच्या कडाला. ते ट्रॅक्टरवर बसून त्या नाट काय म्हणतात त्याला, नाट लावण्यासाठी ट्रॅक्टरवर बसून येतो 7-8 महिला, अंग भरून चिखल लागलेले. आता नाटाचं काम आहे. आता वर बसून एवढं मस्त गीत गावलाले, बाबा 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 बाबा, त्याचा काय हसणं, त्याचं काय खेळणं, सोना नाही, चांदी नाही, काय नाही, काय नाही. त्याला बघून मी थक्क झालो. अबे काय आनंद लुटलेले ते लोक. मी बी त्याच्यासोबत बसू का ते चिखलामध्ये असं वाटलं. लक्षात आलं का? श्रृंगार, खरा श्रृंगार कोणता आहे? शांती, सुख, शांती, आनंद. हे 3 गोष्टी कसं लिहिलेले आहे बघा त्याच्यामध्ये. सुख, शांती, आनंद, नंतर पवित्रता. त्या ठिकाणी अशा प्रकारचे झलक. तुम्हाला श्रृंगार बनवायचं गरज नाही, गुणवे श्रृंगार. या बसा, बरी हो का, खुशाल की, लेकरं बरं आहे की, किती आहे लेकरं, किती समाधान वाटते त्याला विचारणाऱ्या माणसाला. आल्याबरोबर काहीच विचार नाही केला तर ಬಾ ಎಂದರೆ ನಿನ್ನ ಬಾಯಿ ಹರಿದಿತ್ತೆ, ಕೂಡು ಎಂದರೆ ನಿಂದೆಂದು ಅದು ಜಮೀನು ಕೆಳಗೆ ಹೋಗ್ತಾ ಅಂತ ಕೇಳಕ್ಕೆ ಅಂತಾರ. जमीन काही पोर उतरून जाते का, फरशी फुटून जाते? बसा मला की का फरशी फुटून जाते? एवढं लोक एवढं काही फुटलं नाही अजून. किती लोक बसतात तिथं. बसा म्हणणं जड होऊन गेले काय काय लोकांना. या म्हणणं हे सुद्धा जड होऊन गेले.
घरी आल्यानंतर घराच्या लक्ष्मी म्हणजे नारी, नारी गे गुणवे शृंगार. शोभा आहे, लक्ष्मी आहे घराची. आल्याबरोबर या या बसा बसा. पतिदेव कुठे गेले मला काय नाही. पतिदेव कुठे मला काय नाही असं मध्ये मध्ये काय बापरे काय गडबड आहे. मग कुठे गेले, कुठे मेले की काय. बघा हे शब्द वापरायचे असते की व्यवहारामध्ये घडते. हो महाराज तुम्हाला काय सांगा. कुठं मेले की काय, कुठं खपले की काय. अरे रे रे काय शब्द की तुमचं बाबा बाबा. ऐकणाऱ्याला काय फन्न 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 वाटत. त्या ठिकाणी आल्यावर किती समाधानकारक. ನುಡಿದರೆ ಮುಕ್ತಿನ ಹಾರದಂತಿರಬೇಕು, ಮಾಣಿಕ್ಯದ ದೀಪ್ತಿಯಂತಿರಬೇಕು, लिंग मेच्ची अहुदु अहुदु एनಬೇಕು. माणसात एवढा प्रसन्न होऊ नये तुमच्या बोलण्यामुळं. लक्षात घ्या, देव सुद्धा प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणा. त्या प्रकारे आम्ही बोलायला पाहिजे म्हणा. देव सुद्धा प्रसन्न. लिंग मेच्ची अहुदु अहुदु एनಬೇಕು. काय भक्त माझं तू, वा 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 काय बोलतोस बापरे. काय आनंद आहे. लिंगवाणी त्याला म्हणतात, लिंगवाणी. ಹಾಡಿದರೆ ಎನ್ನ ಒಡೆಯನ ಹಾಡುವೆ, ನೋಡಿದರೆ ಎನ್ನ ಒಡೆಯನ ನೋಡುವೆ, ಬೇಡಿದರೆ ಎನ್ನ ಒಡೆಯನ ಬೇಡುವೆ. ನೋಡಿದರೆ ಎನ್ನ ಒಡೆಯನ ನೋಡುವೆ. समोर बसलेले माझं सगळे शिवस्वरूप म्हणून ते दृष्टीला यावे असा दृष्टी बाळगणारे अण्णा बसवण्णा फार सुंदर सांगितलं. हे आपला शोभा येण्यासाठी आतला भूतला भाकलून टाकल्याशिवाय ही वाणी नीट होत नाही, दृष्टी नीट होत नाही, कान नीट होत नाही. करीबा स्वहित हेच जन्म तुमचा आखरीचा आहे, जन्म आखरेचा. लक्षात आलं का. जन्म कुठं होतो काय सांगता येत नाही. चांडालो ग्रहमाचरित, स्वाम योनी शतम गतम चांडालो ग्रहमाचरित. या वेळेला पण सावधान होत नसेल, बराच वेळ आम्हाला इंतजार करावा लागेल. सुखाचा जन्म पाहिजे की दुःखाचा जन्म पाहिजे. माय पुढच्या जन्मामध्ये गाडी राहावं, घोडा राहावं, बंगला राहावं, सुंदर बायको राहावं, सुंदर पती राहावं, आणि भरपूर पैसा बी राहावं, आणि घरामध्ये होम थिएटर राहावं, सगळं राहावं, वॉशिंग मशीन राहावं. अजून काय पाहिजे. मिक्सर पाहिजे. मिक्सर छोटा गोष्ट झाला. अजून काय 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 सुविधा. अशा प्रकारचे घर तुम्हाला आवडते की मरमर करायचं आवडते. म्हणजे अगला जन्म तुम्हाला सुखाचा पाहिजे, लवकर पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, 100% भूताला हकलपट्टी करावं लागते. 10%, 20% म्हणलं तर जमणार. या वर्षी 5%, पुढल्या वर्षी 5%, अजून जिवंत राहिलं तर अजून एक 10%. असं टक्केवारी कमी करत जावं, थोडं टार्गेट कमी करत जावं. एकदाच जात नाही. हे मुळी लई मोठं घुसलेलं आहे इथं मध्ये. लक्षात आलं का. हे काय म्हणतात त्याला, हरळी. हरळी हरळी तुम्ही किती बी काढा, वरी किती बी कापा तुम्ही, अजून हिरवागार फुटते हरळी. दुसऱ्या पिकाला होऊ देत नाही. ते काँग्रेस गवत बी तसंच आहे. ते काय म्हणतात, गांजर गवत. गांजर गवत बी तसंच आहे. त्याच्या नाव काँग्रेस गवत ठेवले. काय ठेवले ती कोणाला माहिती. ते दुष्काळीमध्ये आले म्हणा. ते इंदिरा गांधीच्या काळामध्ये ते आले होते म्हणे. त्या गव्हामध्ये मिसळून पाठवून दिले बीज. कुठं ते भारतामध्ये बीज. हो ते सगळं पिकाचा नासाडी. आता शेतात गेल्यानंतर अंग खासते. लई डेंजरस घास, गांजर गवत. तसं तुमच्या अंगामध्ये गांजर गवत म्हणजे तुमचं काम आहे, तुमचा क्रोध आहे, तुमचा मोह आहे, तुमचा लोभ आहे, तुम्हा मदा आहे, तुमचा मत्सर आहे, तुमचा अहंकार आहे, तुमचा डंब आहे. लक्षात आलं का.
हे सगळ्याचा हकलपट्टी करायचं असलं तर एक गांजर गवत काढून टाकावं लागते. मुळी केसात. लक्षात आलं का? मुळ सगळं उकडून फेकून टाकायचं. फेकलं तर मी जमना माय, त्याला जाळून टाकायचं. जाळून टाकलं अंगल का होते. वा 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 वा, काय हो देवाचा रूप आलेत बघा. राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी जय. असं म्हणतो की नाही? असं म्हणतो का? रावण बन के कभी कंस बन के चले, असं म्हणतो का? बराच वेळ बोलतोय मी राधे राधे संगीत घेऊ नका. मला काही संगीत येत नाही त्यांच्यासारखं. उगा जोड लावते त्यांनी बी संगीत. तुम्हाला इमानदारीनं सांगा, रावण होऊन येऊ की नवरा काय राम होऊन येऊ? राम होऊन येऊ आवडते. आपण कसं राहावं? सुरपानकी हो की काय सीता हो? तुम्ही सीता होऊन स्वागत केलं तर राम होऊन तो येतो. पहिला आपण सीता व्हावं लागते, ऑटोमॅटिक राम पैदा होते. तेवढा सुंदर मंडोदरी असताना सुद्धा त्याच्या दृष्टी बिघडलं. मनात द्वेष असल्यामुळं शांती नाही. म्हणून त्या प्रकारच्या आव्हान करण्याचा इच्छा आपण व्यक्त करतो. म्हणजे आपण कोणीही राग आम्हाला करू नये. तुम्हाला जसं वाटत असेल आपणही सुद्धा कोणाला राग करू नये म्हणून आम्हाला बी वाटायला पाहिजे. मी काय करू महाराज? तीच बरं गडबड करलं की मी काय करू? गडबड करणारे गडबड करत राहतील, परंतु आपण बडबड करायचं नाही. आपल्याला थोडं शांती घ्यायचं. थोडासा किती म्हणून शांती, किती म्हणून सहन करायचं महाराज, किती म्हणून. टेंशन देने वाले बहुत हो गए. मी कधी कधी म्हणतो टेंशन देने वाले बहुत हो गए. टेंशन तुम क्यों ले रहे हो? देने वाले दे रहे, आप क्यों ले रहे हो टेंशन? लेने का चाहिए. आता बघा कोणीतरी येऊन एक 10,000 रुपये मला आणून द्यायला सुरुवात केलं. आप्पा हे घ्या. मी घेईना. मला तर त्यानं काय करते? मी घ्यायला जा तिकडे. काय देते का जबरदस्ती? त्याने एकदा दोनदा म्हणते मला काय करायचंय ठेवून घेतो. मला काय लिहू जा जाऊ. फायचे म्हटलं तरी ठेवते. चांगलं वस्तू घ्यावा, वाईट वस्तू बिलकुल घेऊच नाही. आमच्या बर्बाद करत असेल तर तसल्या गोष्टी बिलकुल घेऊच नका. लक्षात घ्या. आमचं वाटोळं होत असेल तर तसलं वस्तू आपण घेऊच नाही. त्यासाठी टेन्शन देणारे देतात, घेणारे मात्र टेन्शन घेऊ नाही. राव दे तुझ्याकडं म्हणायचं. राव दे म्हणायचं. एक दिवस दयानंद सरस्वतीला एक बाजूचे भयानक शिवे द्यायचं, भयानक शिवे द्यायचं. तसले असले असं असं काय म्हणत नव्हते सरस्वती, दयानंद सरस्वती. एक दिवस तो काय केला, त्यांच्या घरी गेला महाराजजी. एक टोपलं फळं होते, आंब्याचा सेबाचा काहीतरी एक टोपलं फळं होते. फळं घेऊन जाऊन बरेच वेळ झाले. फळं घेऊन जाऊन त्यांच्या घरामध्ये ठेवून टाकलं. हे घ्या. काय फळं आहेत. मी काय मागितलं नाही. मला न मागता तुम्ही एवढं मला शिवे दिल्या. तुम्ही न मागता मी फळं केलं तर काय बिघडून चालले म्हणले. माझ्याजवळ शिवे नव्हती तुम्हाला द्यायला, आता कोणीतरी फळं आणून दिले म्हणून तुम्हाला फळं देवलो म्हणले. लक्षात आलं? म्हणजे आमच्या जवळ काय आहे तेच द्यायचं. त्यांच्या जवळच नव्हता, राग नव्हता, शिव्या बी नव्हत्या त्यांच्या जवळ द्यायला. शिवे असला तरी शिवे देत होते, राग असला तर राग करत होते. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आला, गुरुजी आपने बहुत अच्छा मार्गदर्शन किया, हमारे से गलती हो गए, आपको क्षमा कर दो.
म्हणून त्यांच्या नतमस्तक झाले. सांगायचं म्हणजे देणारे देत असेल तर घेणारे घेऊन ती घेतला नाही. दयानंद सरस्वती घेतला नाही. म्हणून आम्हाला धुण्यासाठी ते देवलेत म्हणून सांगून टाकते. आमचं धुवून टाकलेलं म्हणून सांगायचं. जे बी काही अनंत जन्माचं कर्म आहे ना आमचं, शिवे देऊन 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 आमच्या कर्म धुवून टाकले. तर आम्ही त्या काम क्रोध मोहापासून परिस्थितीपासून आपण अलिप्त होऊ शकतो. फार सुंदर महात्माजी या ठिकाणी तुम्हाला बोलले. तर मीही सुद्धा माउंट अबूला 5 वेळ जाऊन आलो. तर कारण तिथं कसं काय गेले महाराज म्हणून म्हटलं तर तिथे एक प्रकारचे अलौकिक शांती त्या ठिकाणी मिळते. शांती शांती शांती, दुसरा शब्दच नाही. शांती तिथं मी गडबड करणार नाहीत. तुम्हाला असं वाटत नाही की ते तिथं क्रोध करणार नाहीच म्हणून तिथं भांडण होऊ लागलं. ते मी कसं काय भांडण करू येऊ? मेरा झाडू लिहायची क्या करणार है उनको, मेरा झाडू लिहायचे काय? ते काम करणारे लोक ओम शांतीचे नाही, तिथं काम करणारे भांडण करत होते. मला वाटलं हे ज्ञानामध्ये नाहीत, ते अज्ञानी जीव आहे, काम सफाई करणारे लोक आहे म्हणून समजून घेतलं. तसं इथं बी कोणीतरी गडबड केलं तर तसं समजून घ्यायचं. आम्हाला झाडू मारण्यासाठी हे लोक आले, स्वच्छ करण्यासाठी आलेले. तर एक प्रकारचे अलौकिक आनंद त्या ठिकाणी पाहिलं. 2013 मध्ये थोडकी 1 मिनिटामध्ये बोलतो, त्यांनी बसलेत म्हणून त्यांच्या लक्षात यावं. 2013 मध्ये मी गुप्त अनुष्ठान केलं होतं. जीवाशिवाची जडली समाधी विठला प्रपंच तुटली. याने आमचं सेवा केलेले आहेत. अनुष्ठानाच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचं अनुष्ठान असते त्या ठिकाणी त्यांच्या आवर्जून उपस्थित. धर्मो रक्षिती रक्षित, एवढा खतरनाक त्यांना अडचणी आले होते. तर आज त्यांना बघून मला आनंद वाटते. एवढा पैरी चढून इथे या ठिकाणी येऊन बसले म्हटलं तर दुबारा जन्म त्यांच्या हनुमंतराव सरांचा या ठिकाणी झाला होता. त्या अनुष्ठानाच्या काळामध्ये सेवा त्यांनी केलेले. एकलामध्ये गुप्त अनुष्ठान होतं, कोणालाही त्या ठिकाणी भेट न होते. त्याच्याबद्दल मी बोलत बसत नाही जास्त वेळ. अनुष्ठान संपल्याबरोबर 13 तारीखला बाबा मिलन होतं. कुठं? माउंट आबू मध्ये. सुनंदा दीदी, लक्ष्मी दीदी, रामभाई आणि देवाडे सर, जे काही लोक, आप्पा तुम्ही आला तर बरं होते, हो तुम्ही आले तर बरं होते, ठीक आहे. आता अनुष्ठानातून उठलो, अजून थोडा पॉवरफुल सकाश मिळते त्या ठिकाणी, जरा जाऊ म्हणून मी गेलो. जवळजवळ 30-40 हजार त्या ठिकाणी दृष्टी घेण्यासाठी आले होते. त्यात मी बी बसलो. माझ्यासारखे 1-2-3 संत बी होते भगवाधारी. गुलजार दीदी होती, हृदयमोहिनी म्हणतात त्यांना. गुलजार दीदी आता नाही, शिवाधीन झालेत. तर दृष्टी देता 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 मी बराच वेळ बोललो, तरी सुद्धा तुमच्या लक्षात यावं म्हणून बोलतो. तर देता देता तिथं टोली म्हणून राहते. टोली म्हणजे प्रसादाला टोली म्हणतात. ते तयार केलेले काहीतरी वस्तू पदार्थ देतात. दृष्टी घ्यायचा, घेऊन जायचं. माझा थोडं पवित्राला जास्त भर देणारा माणूस, कोण केले की कसं केले की कसं आहे की कोण तळले की कोण काय केले की कोण काय केले, गडबड म्हणून विचार करून मी तिथंच बसून राहिलो. माताजी एक दादाला सांगितले, तिथे एक आत्मा बसून आहे, त्याला घेऊन ये. कोण? तो भगवा घालून बसले वगैरे 3-4 होते. इकडं म्हणून हात करून दाखवले, लांब बसलो होतो थोडं. घेऊन आणले. आता मला प्रश्न पडला, आता ह्यानी दृष्टी देते, प्रसाद म्हणून आम्हाला हातामध्ये टोली देते, आणि
आणि देव म्हणून घ्यावं लागते आणि खावावं लागते. कोण केले की कसं केले की कोण केले की कसं करे करा. आता आम्हाला भेटल्यावर आम्ही देव कोणाला ते प्रसादाचा अवहेलना केल्यासारखं होते. विचार करून जाऊन उभा टाकलं. भरपूर दृष्टी गेली. पॉवरफुल आत्मा म्हटले. तर त्या दादाला सांगितले एक शेप ले लो. शेप घेतले. सेब खाना सेब रहना कुछ चिंता करने का जरूरत नाही. म्हणजे एवढं टचिंग त्या ठिकाणी त्या माताजीला एवढ्या टचिंग मध्ये ते होते. लक्षात आलं का? मुलं कसं कळालं यांना म्हणून ते मी घेतलं. अजून पॉवरफुल दृष्टी घेतलो. कारण 41 दिवसाचा जो अनुष्ठानाचा जो पॉवर त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचलं. हे तरंग आहे एक प्रकारचे आंतरिक शांतीचं तरंग. तर त्या ठिकाणी मी घेतलं. कसं खाल्लं माहितीये का? कसं खाल्लं? तर या वेळेला अशा प्रकारचे गुरुप्रसादाची थोडी महिमा असेल श्रेष्ठ भारी. प्रसाद घेताची स्वामीच्या त्याला एक देठ राहते शेपच्या मागे. पान खाता वेळेस सुद्धा त्याला देठ राहते. देठ असेल खातो का? तोडून टाकतो. सेब देठ खातो का? बिये के साथ देठ के साथ पुरं खाऊन टाकलं. कारण प्रसादाची थोडी. लक्षात आलं? भाव त्या प्रकारे असेल तर त्या ठिकाणी आम्हाला समाधान देऊ शकतं. तर निरंतर आमच्या सोबत ते जुळलेले आहेत आणि त्यांचे विचारधारा छान आहे. शिवाचा ध्यान करणारे आहेत. अशा प्रकारे ध्यानयोगी भटकून आखरी शिवबाबा त्यांना निवडलं. फार आनंद वाटला. या ठिकाणी सुद्धा येऊन संगीतमय प्रवचन या ठिकाणी दिले. आज आखरी तुम्हाला सांगतो, काही भक्त मंडळी सेवा करण्यासाठी लिंबोरून हनुमंतराव पाटील के साथ या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्याचं नाव घेणं अवघड आहे. तरी सुद्धा लिंबूरचे भक्त सगळे लिंबूरचेच आहे. तर आज शरणबसप्पा अप्पा यांनी शरीर सोडल्यामुळं आत्मा अनंतमध्ये त्या ठिकाणी विलीन झालेले आहे. तर त्या आत्माला एक प्रकारचे आज आपणही सुद्धा सर्वांनी सकाश देण्याकरता 1 मिनिटासाठी शांत चित्तानं, स्वतंत्र दिवस आहे, स्वतंत्रपणे बसून 1 मिनिटासाठी शांतीचा संदेश आपण द्यावे. शांत बसा. शांति शांति शांति. हाताला हात घासून घ्या. डोळ्यावर ठेवा. बघा किती शांत तुम्ही बसलेले आहात. किती समाधान वाटलं. अंतर्मुखी सदा
सुखी या प्रकारे ध्यान वास्तवी तुम्ही करा. शरणबसप्पा आप्पा भरपूर वयस्कर होते. फार मोठा इन्स्टिट्यूट त्यांनी उभा केलेले आहे. बिदरला सुद्धा आप्पा कॉलेज आहे. तर गुलबर्गामध्ये तर मोठा संस्था आहे. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, डिग्री कॉलेज अशा प्रकारचे विद्या केंद्र विशाल रीतीने त्यांनी प्रचार प्रसार केल्यामुळं आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस, स्वतंत्र शरीर सोडून स्वतंत्र होऊन गेलेले, इतका दिवस परतंत्रामध्ये होते, आज स्वतंत्र देह सोडून स्वतंत्र झाले. सर्वांनी एक दिवस एक देह सोडावाचा लागते. परंतु जाण्याआधी जतन, मरण्याआधी लोभ. जाण्याआधी जतन करून घ्यावं. काय जतन करून घ्यावं? पुढच्या जन्माचा तयारी सुंदर असावं. जोपर्यंत मोक्ष तुम्हाला मिळणार आहे तो मोक्षामध्ये आनंदानं राहा. परंतु ज्यावेळी तुम्हाला या ठिकाणी या भूतलावरती यायचं असेल तर तयारीला यावे. अशा प्रकारचे सद्बुद्धी गुरुमाऊलीचे कृपा आशीर्वाद तुम्हाला देवो. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करतो. करना